आज आपण पाहणार आहोत मसाला पाव। त्याच्यासाठी लादी पाव घेतलेला आहे। एका भांड्यात मी बटर टाकले। बटर टाकायचं असेल, तेल असेल तर तेल टाका, बटर टाका, अमूल बटर। जिरं घेतले, कांदा टाकायचा आहे, शिमला मिरची टाकायची आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे। टोमॅटो टाकायचं आहे, अद्रक लसूण पेस्ट टाकली इथे, चांगलं परतून घ्यायचं आहे। झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे। लाल तिखट टाकायचं आहे, मीठ, पावभाजी मसाला, सगळं मिश्रण भाजून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकायचं आहे, थोडी अशी ग्रेव्ही करायची आहे, जास्त ग्रेव्ही नाही करायची आहे। झाकण ठेवायचं आहे, भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। मॅशरने मॅश करून घ्यायच्या आहे भाज्या, हे बघा अशा प्रकारे। पुन्हा तव्यावर बटर टाकायचं आहे, पावाला मध्ये चिरून घ्यायचं आहे, पाव बटरवर भाजून घ्यायचं आहे तव्यावर दोन्ही बाजूनी। मध्यभागी भाजी लावायची आहे। सँडविचला आपण जशी भाजी लावतो तशीच भरायची आहे भाजी। इथे मी तव्यावर भाजी टाकली आहे आणि मग त्याच्यावर पाव टाकलेला आहे बटर टाकून। तुम्ही जसं सँडविचला भाजी भरता तसंच भरायची आहे पावामध्ये। मी भाजीवर पाव टाकलेला आहे, दोन्ही बाजूनी भाजून घेतलं आहे। भाजी मध्यभागी ठेवले पावाच्या, सँडविचसारखाच पाव बनवला आहे। अशा प्रकारे मसाला पाव बनवला आहे। तुम्ही बनवा, तुम्हाला आवडेल।